सेक्रेटरी कोर बोर्ड सन्माननीय जे.के. शुक्ला जी, सन्माननीय तोडकर जॉइंट डायरेक्टर, सन्माननीय श्रीनिवास जी रीजनल ऑफिसर, सो गीता भोईर जोनल डायरेक्टर, डॉक्टर बदाणे, सन्माननीय बाजीराव सानप, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार, अन्य मान्यवर आणि कोर्ससाठी उत्पादन तयार करण्यासाठी ज्यांनी ट्रेनिंग घेतली, जे उद्याचे उद्योजक बनू पाहतायत ते सर्व बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि मित्रांनो, मला आज तुम्हाला सगळ्यांना पाहून समाधान वाटतंय, आनंद आहे. गेल्या 2.5 वर्षात मी अनेक प्रयोग केले. सिंधुदुर्गातील लोकांना, तरुणांना, तरुणींना, महिलांना उद्योजक बनवणे, पण मला अपेक्षित असा रिस्पॉन्स, साथ म्हणा, सहकार्य म्हणा, जिल्ह्यातून मिळाली नाही. मात्र आज इथे 200 पेक्षा जास्त महिला आहेत. ते पाहिल्यानंतर मला समाधान आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण 200 जण, 200 सव्वा 200 ज्या काय आहेत आज त्या तुमचा स्वतःचा उद्योग सुरू कराल, व्यवसाय सुरू कराल, तुमच्या व्यवसायात अनेक जणांना कामगार म्हणून रोजगार द्याल, त्या हजारो रोजगार तयार होणार आणि हजारो, शेकडो तरी नवीन महिला उद्योजक आपल्या जिल्ह्यात तयार होणार, याचा आनंद आहे. आणि व्हायचंय ना तुम्हाला? आवाज येत नाही काय झालं? तेव्हा त्यासाठी आवश्यक ती आमच्या या चेअरमन कुप्पू रामजी आणि शुक्लाजी यांना मी सांगितलं की आमचा कोस्टल जिल्हा आपल्याला समुद्र किनारा 121 किलोमीटर आहे आणि 121 किलोमीटर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड आहे, नारळ आहे, झाड आहे, याचं उत्पादन आहे. इथे लोक नारळ आणि नारळाचं खोबरं जेवणासाठी त्याचा वापर करतात. अन्य काही कुठल्याही प्रकारे वापर होत नाही, उत्पादन लोक घेत नाही. हे माझ्या लक्षात. जरा प्लीज शुक्लाजी दिसले नाही. मी काही वर्षापूर्वी मी जेव्हा उद्योग मंत्री होतो महाराष्ट्रात, तेव्हा 82 लोकांना घेऊन केरळात गेलो. 82 ते पण नारळ उत्पादन आणि उत्पादन जिथे काढले जातात ते पाण्याचे, हे जे आता इथे आहे एक्झिबिशन उद्घाटन झालं, ते सर्व तिथे बनताना पाहिल्या, मशीन पाहिल्या, मशीनवर कार्पेट कशी बनतात, डिझाईन कशी करतात, त्या सर्व गोष्टी तिथे ते मी लाखो 82 लोक होते माझ्या कार्यकर्ते. माझ्या घरातलं कोण 4-5 दिवसाचा तो टूर होता आणि सगळं त्याला दाखवलं. नारळ ऑटोमॅटिक तोडला जातो, खोबरं बाजूला जातं, करवंटी दुसऱ्या बाजूला जाते, कात्या अजून तिसऱ्या बाजूला, अशी सगळी आधुनिक मशिनरी आहे. मग कात्यापासून बनवणारे उत्पादन किती प्रकारचे आहे? 40-50 प्रकारचे आज कात्यापासून
ते बनतात. आता तर लेटेस्ट आपण हे हायवे झालाय, त्या हायवेचं काम करताना, 4 लाईन बनवताना जे काय वर सिमेंट घातलंय त्या सिमेंटच्या खाली कात्याचं वस्त्र, कात्यापासून बनवलेलं वस्त्र आहे आणि ते मशीनवर बनवलं जातं. त्याने पाण्याचा निचरा होतो. रस्त्यावर पाणी थांबत नाही. पाणी पडलं तर खाली गेलं समजा तर पाणी तुंबत नाही, पाण्याचा निचरा होतो. तेही बनवलं जातं. शोपीस पण काय बनवलं जातं, सगळं बनवलं. नारळ झाडापासून नारळ झाडाचं एकही भाग वाया जात नाही. आपण एवढे वर्ष आपण फायदा उठवला का? जेवणात नारळ आला, पण बँकेत पैसे जाऊ शकेल असं त्या नारळाच्या झाडापासून कुठलाही प्रक्रिया उद्योग आपण केला नाही. त्यामुळे बँकेत काय नाही, जेवणात खोबरं चविष्ट जेवण झालं, आनंद लुटतो. पाहुणे पण खुश, कोंबडी वडे खुश. मी जे पत्रकार मित्र आहेत, माझी विनंती ते काय तुम्ही रोज टीव्हीवर दाखवता ना, आम्ही लीडर आलो, हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, तो असा म्हणतो. तुम्ही दाखवा, तुमचा व्यवसाय. पण त्या दाखवण्याने या सिंधुदुर्गातल्या लोकांच्या जीवनामध्ये आज आर्थिक बाबतीत काय परिवर्तन झालं, तुम्ही पत्रकार सांगा. आम्ही खाली बसतो, तुम्ही यावर सांगा हे परिवर्तन झालं. पर कॅपिटल सॉरी दर डोळी उत्पन्न वाढ. आता 2,40,000 उत्पन्न. मी आमदार झालो इकडे 90 साली मार्च मध्ये. त्या 35,000 मानशी उत्पन्न होतं. आता किती? 2,40,000. कसं वाढलं? दुसऱ्यांना शिव्या देऊ नये, मी शिव्या देत बसलो ना. आजही तुम्ही बघता ओसरगावला ते महिला उद्योग केलं. किती झाडापासून, झाडांच्या फळापासून, पाल्यापासून, मुळा अनेक उत्पादनं काढली. लोक विकतायत, बाजारपेठेत जात आहेत, एक्सपोर्टही करतायत. मला सर्व माता भगिनींना मी सांगेन, हा कोण छोटा विषय नाहीये. देशात ही तुमची पॉवर कंपनी किती उत्पादन बनवून विकतं वर्षाला? 18,000 कोटी. त्यात आपण 1 कोटी बनवतो. सिंधुदुर्गातल्या लोकांचा सेल 1 कोटी पण नाही, पण 18,000 कोटीचा सेल, त्यात 4,000 एक्सपोर्ट आहे. बाकीचं सगळं बाकीच्या वस्तू. मग या 18,000 1,000 कोटी तरी 2,000 कोटी तरीचा सेल किंवा उत्पादन आपल्या जिल्ह्यातून का विकली जात नाही? का आपण बनवू शकत नाही? काय लागतं? मशीन लागतात, तेही आम्ही देतो पीएमजीपीतून आणि कर्जावर पण देतो. पैसे नाही घेत पहिले 1 लाख मशीनचे असतील तर, तेही असेच देतो. सगळ्या योजना आहेत. मी तुम्हाला लोनही एमएसएमई देतो, माझं डिपार्टमेंट आहे ना, लोन देतो. सबसिडी देतो आम्ही. महिला असेल 35%, बरोबर आहे? करेक्ट करणार नाही कुछ 35% सबसिडी. 100 रुपये घेतले, परत 65 रुपये द्यायचे, 35 रुपये सूट आहे. असा कोणता धंदा आहे? दुकानाकडे गेला, वाण्याकडे 100 रुपयाचा माल घेतला, सांगतो काय 35 कमी द्या, बाकीचे 65 द्या? नाही. पण आज सरकार, मोदी सरकार आहे का? पण मोदी सरकार यांनी 54 योजना दिल्या तुमच्यासाठी. 54, 1, 2 नाही, 80 कोटी लोकांना, 80 कोटी लोकांना मोफत धान्य देत आहेत.
हे 10वं वर्ष आहे, तुझी 5 वर्ष पण देणार लोक. महिलांना उज्ज्वला गॅस, नळाने पाणी, गरीब असेल त्याला घर नाही, झोपड्यात राहत असेल, पक्की घर 4 कोटी दिली घर, नळाच्या जोडण्या 11 कोटी दिल्या. यापूर्वी ऐकल्या होत्या, पण मी हे पण नाही ऐकलं. आम्ही आमचे पत्रकार ही माहिती लोकांना देतात, उज्ज्वला गॅसमध्ये जा, गॅस द्या, गरीब असाल अर्ज करा, तुम्हाला फक्त घर मिळेल. मोदी सरकार घरं एवढी दिली आहे, तुम्ही द्या. चांगल्या गोष्टी पत्रकार लोकांपर्यंत पोहोचवत नाही, की ज्याच्यात लोकांचं भला. राणे असं बोलतात, ते असं बोलतात, ते असं बोलतात. बोलतात तर कोण? मला मी ते फिकर कर, मी कोणाचं आयुष्यात आपला पिंड आहे, आईने असा जन्म गेलाय तर कोणाला घाबरायचंच नाही. का एवढे वर्ष पण पत्रकाराचा 4था स्तंभ जो आहे देशाचा, हे जनतेचं विषयाचं जनतेने आर्थिक सबळ होण्यासाठी, उदरनिर्वाह चांगला होण्यासाठी, कर्तृत्वान माणसं निपटण्यासाठी, वेगवेगळ्या व्यवसायाचं ज्ञान मिळवण्यासाठी प्रबोधन करणं हे पत्रकारितेचं. मला पण सांगा, योग्य तेच वाचा, नाही तर वाचू नका. आमची राजकारणी म्हणजे भांडणं असेल ना, बाजूला द्या पेपर, घेऊ पण नका तो पेपर, आणि चॅनल लावू पण नका. या म्हणतात जिथे कल्याण ते वाचा. आपलं भलं आहे, मुलाबाळांचं भलं आहे, ते वाचा. एक तो लीडर आला, शिवाय द्यायला त्याचं आता एकच काम आहे, शिवाय चांगले शब्द नाहीच ते, नाही चांगले शब्द. आमचा निसर्ग चांगला, या वातावरणात शिवाय इतर कशा तोंडावं. निसर्ग रम्य आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, पाणी चांगलं आहे, चविष्ट पाणी आहे, हवा चांगली आहे. पाहिजे असेल तर मासे खाऊन जा, कृतज्ञपणाने शिवाय घालू नका. मला काय म्हणायचं नाही, पण मी तुमच्यासाठी आज आलं. तुमच्या कासरात जायचंय, अजून 2-3 का 6 सवाल आहे. तुम्ही व्यवसायात घ्या, तुम्ही ट्रेनिंग घेतलात ना, पुढच्या वेळेला 6 महिन्यानंतर मी मंत्री असो नसो, हे काय तुम्ही व्यवसाय झाल्यानं मला पाहायला बोलतो. म्हणा साहेब या, आम्ही व्यवसाय सुरू केला कोर्टचा, ही उत्पादन काढतो, कार्पेट बनवतो, अमुक बनवतो, रशी बनवतो, शोपीस बनवतो, या बाजारपेठेत विकतो. नाही तुमच्याकडे विकलं गेलं ना, केवायसी ला विकत घ्यायला सांगेल. आमची दुसरी कंपनी आहे ना, ते विकत घेते. आधी केवायसी आपल्या जिल्ह्यात पण शोरूम आहे, देशात शोरूम आहे. अगरबत्तीचा व्यवसाय, हा अगरबत्तीचा व्यवसाय. या महिला घरी आहे, उत्पन्न काही नाहीये, अशा महिलांनी आपल्या पडवीत एक मशीन घेतली, ती आणि देतो लोन सबसिडीवर. मशीन घेतली घरात, आम्ही काढी पण देतो बांबूची, अगरबत्तीची, तो लागणारा मसाला पण देतो पॅकेट करून. फक्त मशीन मध्ये घालायचंय आणि अशी पकडायचंय आणि ते लागून बाहेर ते वाळवाय. टाळ झाल्या, एक तर तुम्ही विका, विकायचे आमच्याकडे द्या, हा आम्ही ते पण मार्केटिंग करतो. आपल्या देशातच देव आहे असं नाही, परदेशात पण आहे. आज आपण आमची कंपनी 2,500 कोटीची अगरबत्ती निर्यात करतो परदेशात. परदेशात तिथं देवांना पण आवडते आपल्या गाडीत. आज मी गेलो होतो कणकवली तालुक्यातील, हे कणकवलीच आहे, मला वाटतं कुठलं गाव आहे, मोरेडोंगरीच्या मोरेडोंगरीच्या जागेचं नाव आहे, पण ते नाटकच्या वगैरे जवळ येतात, हिरोडे रोडला आहे. अरकूळ सकाळी गेलो आणि एक प्रकल्प सुरू केला. बांधव कोणता, सर्दी म्हणजे पावसात म्हणा, थंडीत म्हणा, आपला गवती चहा लागते, चाट टाकतो. काय सर्दी असेल तर जाते, मालवणी लोक त्याच्यासाठी गवती चहाचा उपयोग करतात आणि ती कुंडीत किंवा थोड्याशा जागेत लावतात.
शेती पण करत नाही. मी आसामला गेलो. मी मंत्री झाल्यावर देशातली 60% राज्य फिरलोय. मी आसामला गेलो आणि गेलो असं भाषण देत असताना भाषण करून बसलो. तेवढ्यात काही महिला आणि माझ्या समोर मी आणायला विसरलो, घरी दिले तो बॉक्स आहे, तो असा बॉक्स ठेवला, कोणी बट्टा ठेवला. मैडम ये क्या है? सर ये परफ्यूम है, हम महिला की शौक से हम लोग ने बनाया ये. 200 फॅक्टरीज आहे परफ्यूम का आसाम मध्ये. 200 फॅक्टरीज आहेत. अत्तर म्हणतो ना आपण, अत्तर लावतो, परफ्यूम निघताना आपण मारतो. अशा 200 महिलांची फॅक्टरी. जी अगरबत्तीची काडी असते ती आसाम बांबूची आहे. त्यांनी मला अगरबत्ती काही दिली. कालचा जो प्रकल्प होता तो मशीनवर अगरबत्ती बनवायची तेही होतं आणि ही चहाची पात त्यापासून काल जी मशीन लावली होती त्यापासून ऑइल बनतं, तेल बनतं. ते तेल जगामध्ये एक्सपोर्ट होतं आणि त्याच्यापासून औषधं बनायला उपयोग केला जातो. त्या पत्तीच्या झाडाच्या पातीपासून ऑइल बनताना काल मी तिथे पाहिजे प्रत्यक्ष. तिथे महिला इन्चार्ज आहे, सावंत नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याने तो प्रोजेक्ट आणला. आता चहाची पात चहापुरती मर्यादित होती. आता मी जर तुम्हाला सांगतो काय 700 रुपये काहीतरी किलो आहे. 900 रुपये किलो आहे ते तेल. 900 कुठल्या धंद्यातून 900 रुपये किलोला मिळतात? तो तांदळाला मिळतात, नाचणीला मिळतात, कशाला मिळतात? कडधान्य नाही. तरी आपण गवती चहा लावायला लागू का? लागवड करून मोकळ्या जागी अर्धा एकर, 5 एकर, चला गवती चहा. मी आसामवर येताना 2 गोष्टी आणल्या. तिथे सांगितलं पाठवा कणकवलीला. कोणत्या? गवती चहा कुठून? कोकणात चांगली होते, पण मी आणली नमुने म्हणून आसाम आणि बांबूची रोप. 2000 बांबूची रोपं आणली आणि समुद्र किनाऱ्याच्या गावात वाटली. लावली का म्हणत? हा बांबू, या बांबूपासून आता पाहत नाही. काहीतरी एखादी काठी लागली, गणपतीच्या वेळा मंडप बिंडप घालायचं तर त्याचा उपयोग. नाहीतर त्या बांबूकडे आपण ढुंगून पाहत नाही, लागवड तर करतच नाही. आपण लागवड म्हणजे आंबा, काजू, नारळ. आता त्या बांबूपासून या गाड्या चालतात त्या पेट्रोल डिझेल. थोड्या दिवसांनी बांबूपासून बनलेलं ते इथेनॉल, बांबूपासून इथेनॉल बनणार. या 60 रुपये लिटर आणि त्याच्यावर गाड्या चालणार. मी त्याचा प्रात्यक्षिक पाहिलं बरोबर नागपूर. तरी आम्ही लागवड करायला धाडस करत नाही. तरी आम्ही शेती, किती शेती आहे आपली असती तर कोण करते? भात 4 महिने पुढे एवढा भात मोठा शेतकरी असतात. त्यामुळे बांबू लावत नाही. चहाची पात आता हे सुरू झालं, मोठे उत्पादन काढायचं. अशी नुसते कोण म्हणजे आपण या झाडापासून उत्पादन काढायचं हे ट्रेनिंग घेतलं. पण बाजारात या भारतात उद्योजक बनायची वेगवेगळी दालनं जी आहेत त्याचा अभ्यास करा. वृत्तपत्र द्या काय छापून येणार नाही. टीव्हीवर दाखवणार हा उद्योग करा, ही लागवड करा, अमुक करा, एकरी तुम्हाला एवढे रुपये मिळतील. नाही कुठे हत्या झाली, कुठे बलात्कार झाला, काय हे पहिला बनाव आणि पहिला ब्रेकिंग. हे काय बघू आपलं कल्याण ज्याच्यात आहे. मुलं बाळ उद्या चांगले शिकतील, डॉक्टर, इंजिनियर, IAS IPS बनतील, उद्योजक बनतील. हे ज्ञान आत्मसात करा. ते ज्ञान जिथे मिळेल तिथे जा आणि घ्या. वाचाच आता तुम्हाला प्रशिक्षण दिलं तर बेज हो. आज 4 उत्पादन, उद्या 5, 40-50 उत्पादन जास्त. उद्या हे कार्पेट
दुसरी कार्पेट घेणार नाही का? स्वस्त तुम्हीच देणार का? इथे नारळ आपले नारळ जीपीसी म्हणजे जे रसी बनवते आपल्याकडे आपल्याकडे एवढे नारळ आहे. काही दिवसापूर्वी 4 महिन्यापूर्वी एक उद्योजक माझ्याकडे आला. मी कणकवलीला असताना घरी सुटवलं पैसा आप कहाँ से है? सर आई एम फ्रॉम बैंगलोर. क्या काम है मेरे से? सर मुझे मेरी फैक्ट्री आपको बतानी. मैंने कहा है बैंगलोर. मी त्याला वेळ दिला. तुला मी पुढच्या महिन्यात येईल. कसली फॅक्टरी हो सांगा कोणी? ही रस्सी बनवली जाते ना, 2 बाजूला 2 पीळ येतात. रस्सी बनवतात नारळाच्या खिशीची आणि मग भुगा खाली पडतो. खाली भुगा ती रस्सी पीळ एवढे पिळू तसा भुगा खाली. आपण काय करतो? तो भुगा शेतात टाकतो जाळून. ते लोक तो बँगलोर केरळ वगैरे त्या भागात लॉरीतून टेम्पोतून तो भुगा एकत्र करतात आणि घेऊन जातात. जे आता बँगलोर त्याचं प्लाऊड बनवतात. फर्निचर आहे हे प्लाऊड बनवतात. नुसतं प्लाऊड नाही बनवतो, त्याचं फर्निचर बनवतो. फर्निचर देशातच नाही विकत, एक्सपोर्ट करतो तो माणूस. एक्सपोर्ट 16 इमारती आहेत त्या व्यवसायाच्या. भुग्यापासून कचऱ्यापासून माणूस बघा फर्निचर म्हणून परदेशात पाठवतो. आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, आपण लक्ष घालत नाही. पैसा मिळवण्याचे मार्ग आपण स्वीकारत नाही, प्रवृत्त होत नाही. पैसे मिळूया. पैसे जीवन आपलं आणि मुलाबाळांचं कल्याण करणार आहे. चांगल्या मार्गाने मेहनत करायला काय? मेहनत आणि आपल्या डोक्याचा वापर जर योग्य केला तर पैसे मिळू शकतात. अनेक व्यवसाय तुम्हाला सांग. मी तामिळनाडूला गेलो, 15 दिवस झाले. तामिळ नंतर तिरुपतीला. मला तिथे एक माझे आमदार भेटले तामिळनाडू. सर मेरे घर चलो ना. बगल में मी घर म्हणजे गेस्ट हाउसच होतं. मला सर आप होटल में क्यों रहते? मेरे गेस्ट हाउस में. ठीक है. मैं बोला भाई साहब आप क्या करते? आपका बिजनेस क्या है? ऐका. तो माणूस कोणी नव्हता. एक साधा नॉर्मल माणूस, गरीब. घरात चूल पेटेल की नाही म्हणे मला रोज टेन्शन असायचं. त्यावेळेला बोलतो मी 5,000 कर्ज घेत एका पतपेढी. किती? 5. होलसेल मार्केटमध्ये कपड्याच्या गेलो आणि कपडे घेतले होलसेल. ते आणून आमच्या गावात साधं शहरात विकले. 5,000 चे 10,000 केले, 10 चे 20 केले. असं करत करत मला 20 वर्ष झाली. अभी माझे शोरूम आहे, अमुक आहे, तमुक आहे. बोला भाई साहब आपका असेट कितना है? बोला तुझं किती आता झाले? त्या 5,000 घेतल्या तर झाले किती? सर माय कॅपिटल इज 2,000 करोड. त्याने 5,000 2,000 करोड रुपये मिळवले. जे बँकेचं आहे त्याचं कॅपिटल. तुम्ही कधी सांगणार? मी कधी ऐकणार? मला किती आनंद होईल. वा आमच्या भगिनीने हा व्यवसाय केला. बघा करोड रुपये तिच्या बँकेत आहे. सिंधुदुर्गातली कुठली महिला कुठला पुरुष करोडोमध्ये बोलतो? लाखात असं काही बोलत असत का? बघायचं बोलायचं नाही. सगळंच व्यवसाय. जर आपलं कुटुंब आर्थिक प्रगत झालं तर कुटुंबातील मुलं चांगली शिकतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, मेकॅनिक होतील, सायंटिस्ट होतील, IIT मध्ये जातील, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या. आता माझ्याकडे आपले सामान पण मुंबईत राहतात उडाल आणि एक मुलगा बोलवते पत्नी आणि आई सोबत. मला नमस्कार करता मुलाने. काय बाळ काय करतो? तो मी IIT मध्ये. मग तू काय करणार? नाही मी सायंटिस्ट बनायचं.
बघा स्वप्न सायंटिस्ट. का रे तू सायंटिस्ट बनायचं आहे? साहेब मला शेकडा हजार लाखात नाही, मी जेव्हा नोकरी करायला भाग पडेल मला पॅकेज अबव 1 करोड तरी असलं. किती वर्षाचं उत्पन्न असलं म्हणजे 1 करोड. आपण स्वप्न मुलं असली पाहतात का? 10वी झाली, कुठेतरी हेल्पर, पुढे शिपाई, त्यात त्याला ग्रॅज्युएट झाला तर क्लार्क. आज रिलायन्स मध्ये MBA झालेली मुलं 15,000 काम करतात. 15,000 हे आताची पगाराची लेवल. मग मी प्रशिक्षण घेतलं, तुम्हाला धन्यवाद देतो. पण प्रत्येक जण प्रशिक्षण उद्योजक तुम्ही आहे. पदवीत करा, जिथे जागा आहे तुमच्याकडे करा. मोठी जागा विकत घ्यायची वगैरे काय गरज? कोण असणार? स्वच्छ ठेवा जागा, स्वच्छता बळान बनवा. आणि अडचण आली, आम्ही आमचे कार्यालय आणि माझं विचारलं त्याला, एवढं मोठी बिल्डिंग बांधली मी, कार्यालयाचं स्वाधीन दिलं, भाडा दिया क्या वैसे बात कर, कितने हो गए जी? हम घोषणा करते हैं कि मंत्री जी ने वायु उद्योग को बढ़ावा देने के लिए यहाँ पर 2 साल से अपनी बिल्डिंग बिना रेंट के दे रखा है. पत्रकार जरा विचारत जरा एखादी जागा दे म्हणून दे. काय इथे इंजिनिअरिंग कॉलेज, काय इथे मेडिकल कॉलेज, काय इथे हॉस्पिटल, महिला उद्योग, कोणतरी काँग्रेस अन्य पक्ष एक पुढारी दाखवा. सारी बालवाडी तरी काढतोय का? बालवाडी तरी लोक टाळ मार. तरी पत्रकार ब्रेकिंग न्यूज राणे विरुद्ध राणेला शिवी दिली काय? ब्रेकिंग न्यूज आली. जबाबदारीवर आहे तोपर्यंत ठीक आहे. मोकळा झाला तर काय होईल ते लगेच विचार करा. गेली 34 वर्ष मी पदावर आहे. कुठे ना कुठे महाराष्ट्र मंत्री होतो आधी मला कोणी केलं नाही. मेरिटवर गुणवत्तेवर मी पद मिळवलं आणि त्याचा वापर 100% लोकांसाठी. 1,500 लोक या सिंधुदुर्गात ते मी BSc लावली, BSc चेअरमन असतात. 350 मुलं मी महानंदात लावली आणि बाकी किरकोळ आणि ते सोडा. मग सांगा ना, आताचे पुढारी 5 माणसं 10 माणसं लावा कुठेतरी. माझी बेकार मुलं आहेत माझ्या जिल्ह्यात. आता बघा निघताना एक मुलगी आणि तिची आई आहे, किडनीचा का प्रॉब्लेम आहे, तिला 1,40,000 पाहिजे. दोघे लढत नाही. मी हरकत नाही, पुढच्या वेळी येईल तुला दे. सांगा मला, हे बाकीचे जे दाखवत नाही मी आता पत्रकारांच्या घरी पाठवणार, दे पैसे. पगार तरी आहे का? कशी चिड येत नाही तुम्हाला? इतक्या आधी अडचणी गरीब आला तिचा ऐकून त्या किडनी का ती गेला जगातून. कोण येते ते वाचवायला? कोण मदत करतं? घरात धान्य नाही, मुलं जेवत नाही, मुलं भुकेपोटी काय मागतात. कानात आहे तुम्हाला भाषण करायला येताना आमच्या कंचित नाही पत्रकार नाही. एकच नारायण जिल्ह्याचं काय याचा विचार करा. हे आलं मला बाळासाहेब ठाकरेंनी पाठ. वडिलांनी लहानपणी मुंबईला सोडलं होतं. मी 12 वर्षाचा मुंबईलाच होतो, पण वडील गावी आले मला मुंबईत. ही प्रगती मी माझ्या कर्तृत्वाने केली. मी व्यवसाय मी एक व्यवसाय करून गप्प बसलो ना. माझं आत्मचरित्र बघा तुम्ही. सगळं काय केलं नाही मुंबईत. फटाके सुरू केला, 2 रुपयाची पहिली नोकरी केली, नंतर इन्कम टॅक्स वगैरे 7 नोकऱ्या केल्यानंतर इन्कम टॅक्सची नोकरी लागली. नाईटला शिकलो, डेला नाही शिकलो. पैसा होत नव्हता. 91 साली पहिला फॅमिली रेस्टॉरंट घातलं. आता गोव्यापासून हॉटेल आहेत ना, ही माझी 50 वर्षाची मेहनत आहे. 50 अरे नारायणाने बघा हॉटेल पैसे नाही, राजकारणात पैसे मी जेवढा वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे. किती लोकांचे प्राण वाचवले, किती लोकांना परदेशात पाठवलं मी मुलांना शिकायला. 1 कोटी रुपये वर्षाला मी विद्यार्थ्यांना शिकायला देतो.
जे पैसे येतात एक अमाऊंट घेऊन ये बँकेत, त्यातून हे व्याज येतं तेवढे मी मुलाला परदेशात पाठवतो आणि बाकी कोणाचं ऑपरेशन असो काय असो मदत करतो. उद्धव ठाकरे बाकीचे नेते सगळ्यांना तो शिवाला आणतात ना स्पेशल भास्कर जास्त सांग रे बाबा पुढच्या वेळेला एवढी ऑपरेशन आपल्या मुलीला पाठवा 1,40,000 द्या. काही वाटत नाही. आता एवढे उद्योजक बनणार शुक्लाजी ये इतने 200 जन जो है उनका एक एसोसिएशन बनना है और उनके टीम रहने उनको कुछ भी तकलीफ हो कल मार्केटिंग कुछ भी तो एसोसिएशन के माध्यमातून आपके पास आनी चाहिए, उनका प्रॉब्लम हल होना चाहिए. इस तरह का एवढा निसर्गात कोकण आहे. आंबा काजू नारळ सुपारी फणस करवंद किती काय काय होतं, किती काय काय होतं. मग आपल्याकडे एखादा मुकेश अंबानी का नाही होत, एखादा अदानी का होत नाही, एखादा महिंद्र का होत नाही. मुकेश अंबानीची ऍसेट म्हणजे त्याचं भांडवल 7-8 लक्ष कोटी, 7-8 लक्ष. त्याचे वडील धीरूभाई अंबानी जकार्ता नावाचा देश आहे, तिथे मसाल्याच्या दुकानात कामाला मसाला नोकरी, ती नोकरी सोडली. मुंबईला आले, मुंबईच्या काय वस्तू अहमदाबाद जाणून विकायचे गुजरातमध्ये, गुजरातच्या वस्तू मुंबईला. का सांगतोय तुम्ही आपणही कोण होऊ शकतो एवढा आत्मविश्वास तुमच्यात यावा म्हणून मी सांगतोय. 1975 साली त्यांनी रिलायन्स कंपनी आता सगळीकडे दिसते ना, तिला जन्म धीरूभाई अंबानीने मुकेशच्या वाटल्या. 75 साली भांडवल किती 1500, किती 1500. धीरूभाई गेले 2003 ला. रिलायन्स कंपनीचं ऍसेट किती 63,000 कोटी. बघा कसं पुढे कंपनी नेली. आणि आज त्यांचा चिरंजीव 8 लक्ष कोटी त्याचं कॅपिटल 8 लक्ष. मग असा आपल्याकडे कोण निपजला पाहिजे. तर वातावरण करा पत्रकार उद्योजक बनावे, पैसे मिळवावे आणि चांगल्या चांगल्या जगातल्या युनिव्हर्सिटीला आणावे. आमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं. उद्या कुठेही बाहेर गेली जगाच्या पाठीवर मुलगा मुली गेली विचारलं पडेल कुठून आलात तुम्ही, हुशार पण विचार कुठून आला. त्यांना इंडिया, आय एम फ्रॉम इंडिया. मग इंडिया कुठे, सिंधुदुर्ग. ती सिंधुदुर्गातला आहे, तिथे अशा शिक्षण संस्था आहे. किती आनंद वाटेल. एक किस्सा सांगतो मी, संपवतो. बरेच कार्यक्रम आहे. मी एकदा ट्रेन जेव्हा सुरुवातीला ट्रेन यायचो मी, एक दिवशी कणकवलीला निघालो ट्रेन पकडायला आणि विटी स्टेशनवर महाराष्ट्र मंत्री होते. विटी स्टेशनवर खाली उतरलो, समोरून एक पोलिसचा ड्रेस घातलेली मुलगी मला सरूट. आपण कोण जेव्हा पोलीस होते म्हणते साहेब मी वेगवेगळ्या माझं नाव अमुक अमुक आहे, मी IPS झाले, मला पहिली पोस्टिंग विटी स्टेशन मिळालं. मला मेसेज मिळाला की आपण अमुक अमुक ट्रेनने जाता. मला वाटलं की आपण पहिला सलूट मी तुम्हाला मारावं म्हणून मी आपल्या जिल्ह्यातली एक IPS मुलगी होते आणि समोर येऊन सलूट मारते. त्या विटी स्टेशनच्या प्रमुख पदावरती काम. उद्या IAS IPS, उद्या एखाद्या जिल्ह्यात मी पुढे गेलो आणि तो साहेब नमस्कार माझं नाव अमुक अमुक आहे, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, मी IAS झालो, मी आता इथे कलेक्टर आहे, कसं वाटेल. नंतर अनेक जण काय रे बाबा किती वर्ष मुंबईत झाले 7 वर्ष काय करतो. अमुक कंपनीमध्ये मी पिऊनची नोकरी करतो. हेच ऐकायला जास्त क्लास त्याच्या पुढे नाही फार क्वचित आहे जाता.
पण तुमचे 200 जमिनी तुम्ही घेतली, 200 जणांचे अकाउंट उघडले असतील बँकेत, अकाउंट मधली रक्कम थांबली नाही पाहिजे, पुढे 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 अशी जायला पाहिजे. असं काम करा, अशी मेहनत करा. मी कोणतरी होईल, माझ्या मुलाबाळांना मी असं घडवेल, हा संकल्प करावा. काय नाही, जगात सगळं शक्य, अशक्य काय शक्य आहे. मला मी तर शक्य करू. मला वाटतं माझ्या लोकांनी, माझ्या सिंधूच्या लोकांनी रुबाबात राहावं. त्याला कुठलीही अडचण मुलाबाळा शिकवायला एका कामाने, चांगलं खावं, चांगले कपडे घालावे, रुबाबात राहावं, दारू पिऊ नये, व्यसन करू नये, पैसे घाल. मग सिंधुदुर्गाला टुरिझम डिस्ट्रिक्ट केला आहे. जगातले लोक इथे येतील काय आता. 2 एअरपोर्ट झाले. गोव्याचा एअरपोर्ट तो आपल्यासाठी जाऊ, चिपीचा एअरपोर्ट, 2 विमानतळ, रेल्वे, 4 पदरी रस्ता, बोट वाहतूक, काय नाही. वेंगुर्ल्याचं पोर्ट होत आहे, 4000 कोटीचं पोर्ट. इथला माल बाहेर जाणार, बाहेरचा माल इकडे येणार. किती सुविधा, काय नाही. 90च्या पुढे काय होतं का व्हायचं. जरा पत्रकारांना मला त्यांची माहिती असेल काय काय होतं दाखव. फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी मिळायचं का. चाकरमानी महिला यायचं नाही. फेब्रुवारी मार्च नंतर पाणीच नसेल. आता एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त. जिल्ह्यात टँकर नाही, एवढं पाणी नळाला आहे, विहिरी नाही, तलाव आहे. आणि म्हणून भगिनी मातानं माझी विनंती, तुमची प्रगतीमध्ये मला आनंद आहे. तुमच्या प्रगतीमध्ये मी हिस्सा मागायला येणार नाही, कौतुक करायला जरूर कधीतरी येईल. कौतुक करा आणि मला आनंद. आणि म्हणून इथेच सांगतो, जेव्हा तुमच्या सगळ्यांचे उत्पादन सुरू होतील तेव्हा शुक्ला जी मुझे बुलाइए, मैं उनसे बातचीत करूंगा और उनके उत्पादन क्या क्या कितना टर्नओवर हो रहा है, यहाँ से ₹1 करोड़ का टर्नओवर का माल बाहर जाएगा ना, बिल्कुल तसल्ली. शुक्रिया, थँक्यू. सगळ्यांना माझ्या वतीने शुभेच्छा. तुम्ही यशस्वी उद्योजक व्हा आणि व्हा अशी मी अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.